मित्रमंडळी नमस्कार. आम्ही सध्या दाजीपूरवरून किंवा दाजीपूरकडून कोल्हापूरकडे निघालो आहोत आणि तांबेवाडीचा परिसर आहे किंवा हसणे परिसर आहे. तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आणि या ठिकाणी हा अतिशय चांगला व्ह्यू पॉईंट आम्हाला बघायला मिळाला. हा नवीन झालेला आहे. अनेक वर्षे या रस्त्यावरून मी येतो आहे. आता हे कदाचित व्ह्यू पॉईंट आहे का रिसॉर्ट आहे हे कळायला मार्ग नाही, पण सध्या तरी बंद आहे. आणि समोरच्या बाजूला प्रकाश दिवशी यांची आयशर प्रो एक्स 3.5T गाडी उभी आहे आणि अनेक पर्यटक या ठिकाणी थांबतात. आणि हा व्ह्यू पॉईंट अतिशय सुंदर आहे. आणि हा जो पूर्ण राधानगरी धरणाचा परिसर आहे तर त्या भागात आम्ही थांबलेलो आहोत आणि प्रकाश दिवशी इकडे येत आहेत. तर आता कॅमेरा जो आहे तो प्रकाश दिवशीकडे देणार आहे आणि हा पूर्ण धरणाचा परिसर आम्ही रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत आणि हे जे सगळं पूर्ण चिऱ्याचं बांधकाम, दगडी बांधकाम केलेलं बघायला मिळतं. या ठिकाणी छोटीशी गार्डनसुद्धा आहे, ती बघायला मिळेल. तर या भागात आम्ही आलेलो आहोत. इकडं काही इंडियन क्रिसमसची रोपं लावलेली आहेत आणि अशा छोट्या छोट्या या बाजूला 3 रूम आहेत, इकडं 3 कमानी आहेत, तिकडं पण 3 रूम आहेत. आणि हा भाग कदाचित महाराष्ट्र शासनानं विकास केलेला आहे का नक्की काय हे आम्हाला कळत नाही, माहिती नाही. परंतु इथं काहीही चालू नाही. कदाचित हा व्ह्यू पॉईंट असेल, या ठिकाणी ही दुकानं वापरली जातील किंवा खाजगी प्रॉपर्टी असेल, नक्की माहीत नाही. परंतु अतिशय सुंदर जो आहे तो या ठिकाणी विकास आपल्याला एक व्ह्यू पॉईंटच्या दृष्टीने झालेला बघायला मिळेल. आणि इकडच्या बाजूनं समोरच्या बाजूला धरणाचं पाणी जे आहे ते धरण भरल्यानंतर इथंपर्यंत येतं, त्यावेळेस बघण्यात एक वेगळा आनंद असेल. तर थोडंसं पाणी या ठिकाणी आलेलं आपल्याला बघायला मिळते. तर समोरच्या बाजूला जे आहे या ठिकाणी थोडंसं पाणी साठलेलं बघायला मिळेल. म्हणजे जे पाऊस पडलेला आहे किंवा पाठीमागे जो पाऊस पडलेला आहे त्याचं पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि पावसामुळं जे गवत हिरवं झालेलं आहे तर त्या ठिकाणी जनावरं चरताना दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला डोंगर दिसत आहेत. तर हे डोंगर आपल्याला इथून बघायला मिळत आहेत. पण तर समोरच्या बाजूला हे जे आहे ते लांबून हे जवळ दिसत आहेत, म्हणजे पाणी वगैरे दिसतं आहे. आणि हा झाडांचा भाग, यांना जाणारी वाहनं आणि त्याचबरोबर हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. समोरच्या बाजूला डोंगर आहेत आणि अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. आणि हे जे बांधकाम आहे तेही आपल्याला इथं बघायला मिळेल. समोरच्या बाजूला जे आहेत ते ढग मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि हे ढग कधीही कोसळू शकतात किंवा या ठिकाणी पाऊस पडू शकतो. आणि आमची गाडी समोर उभा राहिलेली आहे आणि या भागाचं चित्रीकरण करून आम्ही निघणार आहोत. तर अतिशय सुंदर असा भाग की ज्या ठिकाणी आत्ता आपल्याला पाणी बघायला मिळत नाही, तर धरणाचं पाणी इथंपर्यंत येत असतं. आणि हे पाणी आपल्याला पावसाळ्यात ज्यावेळेस पूर्ण क्षमतेनं धरण भरलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हे पाणी साठलेलं बघायला मिळेल. परंतु सध्या धरणाची पाणी पातळी ती खूप खाली गेलेली आहे, त्यामुळं धरणात कुठेही पाणी दिसत नाही. आणि या ठिकाणी एक जुना दगडी पूल जो आहे तो इथून आपल्याला दिसतो आहे. आणि एक पक्षी आकाशात घिरट्या घालत असताना, ज्याला आपण बहिरी ससाना किंवा घार म्हणतो, तो पक्षी समोर आहे. एक झाड इथं पूर्ण पानांची गळती झालेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. तर असा हा सुंदर परिसर या ठिकाणी आपण थांबून अनुभवतो आहे. आणि हे जे सगळं निसर्गाचं वैभव आहे किंवा निसर्गाची संपत्ती आहे ते बघून डोळ्याचं पारणं फिटतं. तर अशा ठिकाणी थांबलो आहे. या ठिकाणी काही जणांनी येऊन अगदी कॅम्पिंगसारखं काहीतरी थांबून स्वयंपाक करून जेवण करून गेलेले दिसत आहेत, पण कचरा टाकून गेलेले आहेत. हे सगळ्यात वाईट आहे. तर कचरा न टाकता आपला कचरा आपल्याबरोबर घेऊन जायला पाहिजे, हे लोकांना अजून कळत नाही. तर हे सगळे प्लॅस्टिकच्या बॉटल, कचरा वगैरे जो
बऱ्याच ठिकाणी पर्यटनाच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी दिसतो, तर हा प्राण्यासाठी जे गाई गुरांच्यासाठी, म्हसरांच्यासाठी किंवा सगळ्यासाठीच अगदी घातक आहे आणि हे असं करू नये. तर ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. परंतु ते विचारात न घेताच आपलं जे निसर्गावरती किंवा निसर्गाचं नुकसान करायचं काम जे चालू आहे ते आपण करत राहतो. तर पर्यटकांनी या प्रत्येक गोष्टीचा अगदी काळजीपूर्वक विचार करून नुकसान न होईल अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. मित्रमंडळी, या ठिकाणी आपल्याला हा जुना दगडी पूल जो आहे तो दाजीपूरकडून कोल्हापूरकडे जाता हसने या गावाजवळ बघायला मिळतो. आणि त्या पुलावरनं अनेक वेळा मी आलो गेलो आहे, परंतु या ठिकाणी कधी थांबलो नव्हतो. पण आज जाणून बुजून थांबावं असं वाटलं आणि पुलाकडं आलो तर एक जुन्या काळातलं दगडी पुलाचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम या ठिकाणी मला बघायला मिळालं. आणि या ठिकाणी दोन्ही बाजून अशी पिचिंग आहे दगडाची. आणि हा जो पाण्याचा स्रोत आहे तर तो दुसऱ्या बाजूनं म्हणजे ह्या समोरच्या बाजूने येतो आहे आणि हे पाणी वाहत वाहत पुढं जात आहे. आणि सध्या ही पाण्याचं वाहण्याचं प्रमाण आहे ते कमी आहे. जनावरं तिकडून चरून येत असताना आपल्याला बघायला मिळतील. आणि या ठिकाणी अशी मातीसुद्धा पाण्यात ढासळताना किंवा ढासळणारी माती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि समोरच्या बाजूला पाण्याचे एक 2 छोटे छोटे प्रवाह आपल्याला बघायला मिळतील. आणि या ठिकाणी हा जो आहे तो डोह आहे. इथं पाण्याची पातळी किंवा खोली थोडीशी जास्त आहे आणि तिकडून जनावर आपल्याला पळत येताना दिसत आहेत. तर मी थोडंसं पाण्याचा प्रवाह जो आहे, पाण्याचा जो वाहता भाग आहे तर या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तिकडूनही थोडंसं समोरच्या बाजूनं पाणी वाहत चाललेलं आहे. पावसाळ्यात हे सगळा भाग पाण्यानं भरलेला असतो. आणि मग हे आता जे पावसाचं पाणी आहे थोडंफार किंवा एखादा वरती पाझर तलाव वगैरे असू शकतो, तर त्याचंही पाणी आपल्याला इथं वाहताना दिसतं आहे. तर असं एक निसर्गातलं सुंदर असं चित्रीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि हा पाण्याचा येणारा जो आवाज आहे, खळाळणारा किंवा खळखळणारा जो आवाज आहे तो या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. या ठिकाणी थोडा वेळ मी माझा आवाज बंद ठेवणार आहे आणि हे पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. तर अशा पद्धतीने हे पाणी वाहत जाऊन परत राधानगरीच्या धरणाला मिळतं आहे. आणि हे वाहणारं पाणी बघून मी हा व्हिडिओ जो आहे तो दाजीपूरच्या परिसरातून करत आहे. दाजीपूर हसने गाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यात हा भाग येतो. तर ह्या भागातून हा व्हिडिओ करत आहे. आणि जनावरं जी आहेत ती चरून आलेली आहेत आणि पाणी पिण्यासाठी थांबलेले आहेत. आणि त्यांना या ठिकाणी मनसोक्त असं पाणी उपलब्ध आहेत. तर ती त्यांची तहान भागवण्याचं काम करत आहेत. तर हे एक वेगळं सुंदर असं दृश्य मला आमच्या लहानपणी बघायला मिळायचं, आमच्या गावाकडंसुद्धा. परंतु आता हे दृश्य बघायला मिळत नाही किंवा देशी जनावरं बघायला मिळत नाहीत. सगळं व्यापारी दृष्टिकोनातून व्यावसायिक झालेलं आहे आणि सगळ्या जर्सी गाई आपल्याकडे बघायला मिळतील. तर खिलार जनावरं किंवा देशी गुरं जी आहेत ती कमी झालेली आहेत. तर ती जनावरं पाणी पित असताना एक वेगळा आनंद बघणाऱ्यालासुद्धा मिळतो. आणि तो आनंद घेऊन मी हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवणार आहे. तर त्यांचं पाणी पिणे हे जवळजवळ थांबलेलं आहे. आणि हे दृश्य असं डोळ्यात साठवून आपण निघतो आहे मंगळवेढ्याकडे परतीच्या प्रवासासाठी. आणि समोरच्या बाजूला जो एक व्ह्यू पॉईंट आहे तोही आपण इथून दाखवतो आहोत.